हाय एव्हरीवन, मी आहे MHD CET ड्रॉपर 2026 या वर्षासाठी. सो फर्स्ट ऑफ ऑल हॅपी न्यू इयर टू ऑल. हे वर्ष तुम्हाला सीईटीमध्ये छान मार्क्स लावो. सो चला स्टडी अपडेट देते. या संडेला अपकमिंग संडेला आमची टेस्ट असते वीकली दरवेळेस. सो केमिस्ट्रीमध्ये मला गेलं आत्ताच्या संडेला लास्ट मला म्हणजे केमिस्ट्रीमध्ये थोडेसे कमी मार्क्स आले, अप्स डाऊन झालं केमिस्ट्रीमध्ये. सो मला जास्त प्रॅक्टिस करायची. फिजिक्स आणि मॅथ हे स्टेबल आहे, बट केमिस्ट्रीमध्येच थोडंफार हे वीक झाली मी, कारण तेवढं रिव्हिजन करून होते गेले, फक्त 1-2 वेळेस वाचलं होतं तेवढंच. आता मला आयोनिक इक्विलिब्रियमचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. मी म्हणजे टार्गेट ह्याच्यावर करते सॉरी. सो याची मला क्लासिकल थिंकिंगपासून स्टार्ट करणार आहे मी सॉल्व करायला सगळेच क्वेश्चन्स यातमधले. आणि केमिस्ट्रीमध्येच अल्डेहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड हा चॅप्टर आमचा सुरू आहे रिव्हिजनसाठी. तो हाही संपेल 2 लेक्चर्समध्ये. याच्या शॉर्ट नोट्स मी म्हणजे क्लासमध्ये तर लिहून घ्यावं लागतं ना, नाहीतर रागवतात. सो याच्या नोट्स मी अशा लिहिलेल्या आहेत इम्पॉर्टंट, आणि माझ्याकडे तर आहेत ऑलरेडी म्हणून मी नाही तेवढं लक्ष देऊन दिलं, बट रिव्हिजनसाठी ते लिहिलेच. आणि मी लगेच आज म्हणजे मी प्रत्येक चॅप्टर झालं की टेक्स्टबुक रीड करते, आणि आज मी आता याचं रीड करणार आहे. माझं ऑलरेडी म्हणजे मी थोडं रीड केलेलं आहे आधीच, बट परत वाचणार आहे मी हे डीपपासून, म्हणजे अंडरस्टँडिंगने परफेक्ट. सो आणि म्हणजे तुम्ही प्रत्येक चॅप्टर झालं की नक्कीच टेक्स्टबुक रीड करा, कारण लाईन टू लाईन हे खूप म्हणजे यातला एकसुद्धा वर्डच्यावर क्वेश्चन विचारतात की CET सो आपल्याला माहीत आहे. सो तुम्ही नक्की रीड करा हे. आणि फिजिक्सचं मी म्हणले होते की KTG हा चॅप्टर सुरू आहे, तर याचं फक्त लास्ट म्हणजे स्पेसिफिक हीटच घेतलं. सो तरी पण अर्धा चॅप्टर राहिलाच आहे थोडाफार. सो याचे क्वेश्चन्स आता घेते. आणि थर्मोडायनॅमिक्स पण स्टार्ट केलेला होता. सो याचंही फक्त लास्टचा लॉ राहिलेला आहे, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. सो याची म्हणजे जोपर्यंत म्हणजे सेकंड लॉपर्यंत आणि याचं मोला स्पेसिफिक हीटपर्यंत क्वेश्चन्स येणार आहे. सो मला याचीही प्रॅक्टिस करायची आहे. सो हेच होतं आजचं स्टडी अपडेट. आणि तुम्हाला म्हणजे आज आपला वर्षाचा पहिला दिवस आहे. सो आज स्टार्ट छान केलं तर आपल्याला पुढं डिसिप्लिन आणि कन्सिस्टंट राहता येईल. सो तुम्ही नक्की आज छान अभ्यास करा, म्हणजे आपल्याला मोटिवेशन भेटेल. सो हेच होतं आजचं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.